हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे शनिवारचा दिवस आणि बाहेर बघा किती वातावरण छान झालेलं आहे. आज फक्त सावलीचं स्कूल असतं, त्यामुळे तिला सकाळी लवकर उठून फक्त नाश्त्याला छान अशा शेवया करून दिल्या दुधातल्या आणि ती खातच होती तोपर्यंत तिची व्हॅन आली. स्कूल असते 9:30-10ची आणि व्हॅन 8:30ला चालली आहे. त्यामुळे मग फक्त नाश्त्याला तिला हे करून दिलं आणि टिफिनला तिने शिरा नेलेला आहे. सो ती गेली आणि मग मी आतमध्ये आले तर शर्वी अजून झोपलेलीच होती. म्हटलं पहिल्यांदा आपलं स्वतःचं आवरून घ्यावं. मग मी अंघोळीला गेले, छान अंघोळ करून आले आणि गॅलरीतलं थोडंसं आवरून घेतलं. म्हटलं छान आज इथे बसून नाश्ता करावा. आजचा नाश्तासुद्धा स्पेशल आहे कारण माझ्या मैत्रिणीच्या हॉटेलमधून सगळं मागवलेलं आहे. तिला फक्त एक फोन केला की ते सगळं पाठवून देते. अशा मैत्रिणी खरं आयुष्यात पाहिजे आपल्या. सो वडापाव आहेत, इथे मिसळ आहे आणि हे असं का मागवलेलं आहे माहिती आहे का तुम्हाला? तर मिसळचासुद्धा आनंद घेता येतो आणि कट वड्याचासुद्धा आस्वाद घेता येतो. वडा सॅम्पल, वडा सांबर काय तुम्ही म्हणत असाल तर त्याचासुद्धा आस्वाद घेता येतो. म्हणून मग वडापाव आणि मिसळपाव असं मागवलेलं आहे. सो ह्यांचं खाऊन झालं. त्यानंतर मग मी निवांत एन्जॉय करत करत हा नाश्ता एन्जॉय केला. कधीतरी असं बाहेरचा नाश्ता खायला खूप मजा येते. म्हणजे रोज आपण घरी करतोच पण दमून जातो आपण. सकाळी, दुपारी, संध्याकाळी तिन्ही टाईम भाज्या बनवायच्या, चपात्या वेगवेगळ्या, प्रत्येकाच्या घरातल्या आवडीनिवडी जपत स्वयंपाक करायचा आणि ते पण असं तसं नाही, एकदम टेस्टी जेवण बनवायचं कारण चांगलं बनवलं नाही तर कुणीही खात नाही. त्यामुळे त्यानंतर आमचा नाश्ता झाला. मग छान कडक कॉफी केली ह्यांनी. मग आम्ही कॉफी घेत घेत गप्पा मारत गॅलरीमध्ये बसलो होतो. असा कधीतरी आपला स्पेशल टाईम एन्जॉय करायला पाहिजे. सावली स्कूलला गेलेली आहे, शर्वी अजून झोपलेली आहे. त्यामुळे हा आमचा प्रायव्हेट टाईम आम्हाला एन्जॉय करता येतो. सॅटर्डे आणि संडे दोन्ही दिवस आम्हाला आमचा असा वेळ मिळतो. एरवी तर वेळ नाही होत, ह्यांनाही कामं असतात, मलाही कामं असतात. पण जेव्हा जेव्हा वेळ मिळतो मग अगदी तो 5 मिनिटाचा का असेना त्यावेळेस आम्ही व्यवस्थित एकमेकांना वेळ देतो. गॅलरीत बसल्या बसल्या माझं त्या कांद्याकडे लक्ष गेलं. खूप दिवस झाले आणून ठेवले होते. तिरका पाऊस पडला की मग असं कोंब येऊन जातात. त्याला पात आली आहे बघा, कांद्याची पात. ही पात मी भाजीमध्ये यूज करून वापरली. तर हे कांदे जर कुंडीत लावले तर येतील का असा प्रश्न होता माझा. एकदा मी करून बघणार आहे, येतील मला वाटते. पण आता हे जेवढे कांदे आहेत हे लवकर यूज करायला पाहिजेत. तोपर्यंत शर्वीसुद्धा उठली होती आणि खूप वेळ झोपल्यामुळं तिचा चेहरा बघा कसा दिसतोय. ती मला तेच विचारत होती, वडापावचा वास येतोय, तुम्ही वडापाव खाल्लाय का? तिला म्हटलं हो, तिला फार वडापाव आवडतो. मग ती आली, जरा वेळ मी टाईम एन्जॉय केला मी दोघींनीसुद्धा. तिला उठल्या उठल्या दिदू लागते समोर, पण दिदू आज लवकर स्कूलला गेली होती. ती खूप वेळची विचारत होती, मम्मा आज का गेली दिदू? कारण शक्यतो शनिवारी जात नाही सावली. शाळा असती तासभराची, जायला 1 तास, यायला 1 तास आणि शाळा अगदी 1.5-2 तासाची. त्यामुळं मग नको म्हणत असते जायला, पण ती ऐकत नाही. हिचा लाडू चालला होता. त्याच्यात तिला म्हटलं ब्रश वगैरे करून घे, आंघोळ करून घे, म्हणजे तिला खायला देता येईल. मग ब्रश वगैरे करून झाल्यावरती तिला वडापाव खायला दिला. तोपर्यंत सावलीच्या येण्याचा टाईम झालेलाच होता आणि आता रक्षाबंधन जवळ येत असल्यामुळे त्यांच्या स्कूलमध्ये रक्षाबंधनची ॲक्टिव्हिटी होती आज सावलीच्या, म्हणून ती गेली होती स्पेशली. तर ती आली आणि मग आल्या मला राख्या बनवलेल्या दाखवत होती ती. तर तिने इतकी सुंदर हँडमेड राख्या बनवल्या होत्या बघा. ही जी 1 नंबरची राखी दिसते ना, ही तर आम्ही ते विकत आणलेलं शॉपमधनं किट राखीचं, त्यातनं बनवली आहे. पण बाकीच्या ह्या सगळ्या तिने कागदापासून बनवलेल्या आहेत. अशा तिने जवळजवळ 5-6 राख्या बनवलेल्या आहेत आणि ती मला आता म्हटली की ह्याच राख्या मी बांधणार आहेत, ज्यांना कुणाला बांधणार आहे ह्या वर्षी राख्या. त्यानंतर मग त्यांचं दोघींची मस्ती चालू असतानाच मी किचनवट्टा वगैरे आवरून घेतला. भांडी वगैरे सगळी जागेवर लावून घेतली, सगळं क्लीन करून घेतलं. एकदा हे आवरलं की मग नंतर कुठलं टेन्शन राहत नाही. म्हणून देवपूजा तर आज सकाळीच करून घेतली होती. त्यामुळे मग राहिलेलं कामसुद्धा मी उरकून घेतलं आणि दुपारचं जेवण आमचं असंच थोडंफार हलकं
वाटाणे भात केलेला त्याच्यावरतीच भागवलं आणि वडापाव 1-2 शिल्लक होते तेच सावलीने खाल्ले. त्यामुळे दुपारी असं स्पेशल मला काही काम नव्हतं, म्हणून मग एकदा सगळं साफसफाई करून घेतली की मग जरा रिलॅक्स होतं. त्यानंतर मग चहा बनवायचा होता. मुलींना बिस्किट चहा खारी असं खायचं होतं खूप दिवसानंतर. कधीतरीच असं चहासोबत आम्ही काहीतरी खातो, नाही तर नुसतं रेग्युलर चहाच पिणं होतं. मग दोन्ही मुलींना चहा दूध आणि बिस्किट दिलं खायला. त्यानंतर संध्याकाळी फक्त पनीरची भाजी केली, राईस केला आणि चपात्या बनवल्या. संध्याकाळची दिवाबत्ती झाली. गेला आमचा शनिवारचा दिवस. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून तुम्हाला काही वेगळं पाहायचं असेल म्हणजे कुकिंगच्या रिलेटेड किंवा ट्रॅव्हलिंगच्या रिलेटेड आणि मुलींच्या विषयी काही सांगायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.